माटुंग्याला पोचू आपण. बघूया पुढचा प्रवास. आराम से अंकल. यो चल भेटू. चल भेटूया. हा आपला खास मित्र आहे इंदापूरचा. भेटू आपण त्याला निखिलचे. नमस्कार मित्रांनो, मी गली आर्टिस्ट कल्पेश. आता पुन्हा प्रोग्राममधून आलो आहे. का रात्री झालो आपण आपल्या इकडून कारवारीवरून आणि नंतर आज डबल मॅच आहे मोरियाचा. आज पहिला प्रोग्राम मोरियाचा आहे 5 ते 7 इकडे तिथे आपला काही रोडला. आणि दुसरा प्रोग्राम आहे तो नायगावला आहे. कीबोर्डिस्ट ठेवला आहे. मी नंतर तो प्रोग्राम कंटिन्यू करेलच 7 नंतर. तो निघालो आता निखिल वगैरे आहे. भेटूया आपण डायरेक्ट. आता निखिल आणि डायरेक्ट आता काय रोज निखिल सोबत आहे ते तुम्हाला पण माहिती आहे. तो डायरेक्ट आता शूट करतो गाडीवरती. चला तो प्रवास. आणि आम्ही लोक आलो आहे अशा प्रकारे. पब्लिक हा आपली वन साईडमध्ये. राहुल शेठ नमस्कार. खूप खूप मेहरबानी केली. आप्पा इकडे. आप्पा आहे काय? आप्पा आहे इकडे. नमस्कार नमस्कार नमस्कार. गाडी चालेल जोरात. कुठे आहे बा किधर? नाही पिओ पिओ आरो. नमस्कार नमस्कार नमस्कार. विवेक आमच्या जोरात आज असताना विवेक पब्लिक आहे सगळं. आपल्याला टेन्शन नाही. शेवटी आपण पुढचा प्रोग्राम कसा होतो ते बघूया.
आप्पा काय करतो? आप्पा काय करतो? स्कॅम म्हणजे हा कल्पनाबद्दल बोलायचं ना आप्पाच्या गोष्टी इकडे लवकर ऑन कॅमेरा भावा वेगळी जागा आहे म्हणा त्याला पण माहित नाही आता मी खरं रिझन सांगतो आपला वेगळी जागा आप्पाबद्दल शून्य तर मोठे गाणी विवेक काय फिरायला आला काय? काय पता पता काय पता हे गाडीचा रुमाल पता तुझं गाडीत काय पाहिजे तुला? काय बोलतो बाबा? अयो वजा हा मेट्रो टार्गेट कुठे चालला? दगडू
वेलकम टू सायलीला. नमस्कार मित्रांनो, मी गली आर्टिस्ट कल्पेश. आणि आता तुम्ही कालचा ब्लॉग बघितलातच. म्हणजे काय कामामुळे काय ब्लॉग काय शूटच नाही करायला भेटला, कारण डबल प्रोग्राम होता दादरला आणि आपला कैरी रोडला. सो काय शूटच नाही करायला भेटला, कारण मी लगेच आपला कैरी रोडचा प्रोग्राम संपवला, परत दादरला वाजवायला गेलो. त्यामुळे डायरेक्ट आता आणि जस्ट दादरचा प्रोग्राम वगैरे झाला नाही. बघा असंच निघालो. आता आम्ही लोक पूर्ण मोरिया टीम निघाले आई एक्युरा बीट्सकडे वाजवायला मानगावला. सकाळचे वाजले आता 4:37ची ट्रेन आहे आपली दिव्यासाठी, आणि दिव्यावरून आपली गाडी आहे ट्रेन. आणि विषय असा की आज 10 जण आहेत. तर असं वाटतं एक्युरा बीट्सची डबल ऑर्डर आहे, पण असं वाटतं आज मोरिया बीट्सच काम आहे. आणि आता टॅक्सीमध्ये आम्ही बसलो. असेच किती जण आहोत रे आपण? 6 जण. अशीच पब्लिक आपली विनायक शेड वगैरे. पुढे मेन शेड बसलाय प्रथमेश सोलम. या मुलाबद्दल मी जेवढं वर्णन करेल तेवढं कमीच आहे. ते मी तुम्हाला आता पुन्हा ट्रेनमध्ये त्याचा प्रवास सांगेल. ढोलकीचा लाडका पथू. नाही, त्याची पदवी खूप मोठी आहे बाबा. ढोलकी त्याची लाडकी आहे. ढोलकी त्याची लाडकी आहे आणि तोंड त्याचा बोलका आहे खूप. चला भेटूया आपण. निघालो आता माटुंग्याला पोचू आपण. बघूया पुढचा प्रवास. आराम से अंकल. स्पीड ब्रेकवरून काय आपला काय गचका लागला, बाकी तो कॅप्चर झाला कचका आपल्याला लागलेला. गचक्यासोबत कचका कसा लागला ते. चला आता बघूया. माटुंगा स्टेशनला फायनली पोहोचलोय. ही पूर्ण टीम आहे आपली. दारू बिरू काय प्यायलो नाही, डोळे म्हणजे झोपच नाही कंप्लीट होत आहे. बघूया पुढचा प्रवास कसा होता आपला. माटुंगा स्टेशनने आपला आलंय. निघालं आता माटुंगावरून 4:37ची ट्रेन आहे. आणि तिकडून पुढे आहे आपली 6:25ची ट्रेन. बघूया आता. तिकीट काउंटर हे बहुतेक चालू नाही तरी यांना म्हटलं होतं मी. शाब्बास भावनो शाब्बास. हे झाले चालू. चला भेटूया आपण. तिकीट काढून मी भेटतो. फायनली तिकीट काढलेत दुबईच्या. अरे आपल्याकडे दुबईच आहे बाबा. आपला देश म्हणजे दुबईच आहे. दुबई सगळा जो आहे तो आपलाच देश आहे भावनो. मेरा भारत. हां ही गोष्ट खरी आहे. काही असं. अरे वाईशोबा आपले व्हिडिओग्राफर बघा. अमन डेरे. अरे अबोग ये भावा. जस्टिन बायबर होईलच की नाही आपला. धाराईचा जस्टिन बायबर होईलच की नाही आपला. बे 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 चला लवकर. 4:40ची ट्रेन आहे. टेन्शन नाही. पहिली ट्रेन पकडतोय. आज प्रथमेश सोलम आहे, पण प्रथमेश सोलम पण आमच्याच ग्रुपला वाजवायला आहे. भैरवनाथ बीट्सला 2 बॅचला पोरं हे झाले. एक एक्युरा बीट्स आणि एक भैरवनाथ बीट्स. दोन्ही पण आपलेच ग्रुप आहेत. चाललो आपण. आणि मध्यस्थी मोरिया बीट्स
अशा प्रकारे तर डायरेक्ट ट्रेनमधला ना आता ट्रेनमध्ये काय बसायचं काय आता आम्ही डायरेक्ट झोपून जाणार डायरेक्ट दिव्याची शूट घेतो चला फायनली दिव्याला तर पोचलो कुठे पब्लिक आपली काय तुम्ही अरे आमन तुला घराबिरातून काढले की काय सकाळ हा बघ ना भावा हा वन साईड आपला चर्नी रोडचा आपला कालवा येतो एमसीशन झालाच बाकी ते सिद्धू गुजर कुठे गेला भावा ते आपले ते डेडलॉक लावले होते बघ ते आम्हाला देऊन टाक जरा पटपट वन साईड वाटतं ना बाकी हा बघ आणि हा रील स्टार बघ कसला वाजवतो ना शिवाय देतो पब्लिकला हा बघ तुला भेटूया गर्दी बरीच आहे काय जागा काय भेटायची नाही बघूया ट्रेनला बरीच गर्दी आहे जागा काय भेटली नाही आणि आम्ही सुखाचा प्रवास दुःखात केलाय आमच्या पत्याशेट तुम्ही लपू नका इकडे 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 शेट फ्रेम मध्ये तुम्ही आजचे फ्रेम मध्ये टीव्हीत घेतला हिरो आय लव्ह यू तर बोल लग्न नाही करणार मी तुझ्याशी आय लव्ह यू तर बोल बाबा काय तू पैसे विनायकला गडू झालाय बघूया आता पनवेलला उतरून काय प्लॅन चेंज होतो काय पब्लिकचा आता कंटिन्यू करतील पुढे सोबत कोण गुंगा बेहराने काय उसके साथ गुंगा बेहरा पे मांडिया मांडिया चला बघूया पुढचा प्रवास कसा होतोय मानगावला देखील आता काय कंटिन्यू करतो की बघू आता ड्रायव्हर पार्टी आहे ना आज काय नाही जास्त काय टेन्शन नाही आज ड्रायव्हर पीछे भाई आगे ले उसको नहीं भाई अरे वो तो अपना काम कर रहा है हंसते बघ गोड एकदम तसं काय वन साइड ना आता आमचे पत्या भाऊ बोलले चला चालू करा कॅमेरा तर कॅमेरा चालू करतोय जे आहे ते रिअल असतं आपलं विषय असा झाला की बरीच गर्दी होती का आपली कुठली तिथे दिवा सावंतवाडी पॅसेंजर का त्या गाडीला दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला बरीच गर्दी होती आमचे 800 रुपये तर वेस्टेजच गेले त्यात 15 रुपयाचा जर कॅल्क्युलेशन केला पनवेलपर्यंत यायचा 150 रुपये 750 रुपये वेस्टेज गेले या पत्यामुळे तिकीट काढायला बोलला सॉरी तिकीट काढायला नाही बोलला स्टार्ट मग मी आता याचे एखाद्या कोण तिकडे दिव्याला लाईन लावणार काय करायचं तिकीट अरे बाबा विदाऊट तिकीट लय फिरायचो पहिला आता नाही रे बाबा विदाऊट नाही आपण पनवेलहून काढली असते ना काय बोलतोस ऑनलाईन वाव तर आम्ही गाडी चेंज केली आता इकोने थोडेफार कॉन्ट्री करून आता आम्ही निघालोय बघूया आता पुढचा प्रवास कसा काय होतोय ते बघत राहा तुम्ही बाई आहेत काय पब्लिक हा पत्या त्या दाखवा रे मला काही दिसत नाही पत्या आमचा लाडका माणूस आहे आकाश सालसकर जामगाव ते जर आमचा ब्लॉग बघत असतील काय रे पत्या आकाश सालसकर जामगाव भैरवनाथ बीट्स ते जर आमचा ब्लॉग बघत असतील माणूस बाकी तरी हायफाय निवडला खतरनाक चला बघूया आपण आता निघालोय भेटूया पण आता इंदापूरला जरा पुढं पण आराम करते जरा चला फायनली पोचलो आपण फायनली पोचलो आणि आता एक सगळ्यांची गडबड चालू आहे आता आराम करतो मी शोलाच उठेल सर ब्लॉग बघत राहतो मी तुला आराम पण करू आता जरा भरले जास्तच भेटूया आपण सकाळी आलो होतो मी एक जवळपास 10 वाजता आणि येऊन डायरेक्ट झोपलो होतो आता उठलो फ्रेश झालो आणि निघाले भावासोबत भाऊ चला रोटो घेऊन जायचं आहे पुन्हा तोच प्रवास आपल्याला निघायचा आहे हा बघा आणि आम्ही सोबत चला निघायचं आहे पोस्तेला जायचं आहे मानगावला पोस्तेला असणार आहे तर भेटूया डायरेक्ट तिकडे जाता चला फायनली पोचलो आपण रितेश मास्टर आमचे कामं करायला चांगलं आहे भाई शेठ तू भूषण डिमांड आहेस तू सध्या त्याला बोललाच पुणेरी सारखा ताशा नको बँजो सारखा कुठला ताशा पाहिजे भावला चिकोटी ना चिकोटी साहिल बाय मान्यवर आहेत आज सगळे शेठ मान्यवर मोठे आहेत आज भेटूया सेटअप वगैरे लागतोय बघूया आपण पुढे सगळे प्रोग्राम होते
कोस्तेला आपली ऑर्डर होती, म्हणजे जवळच निजामपूरपासून, आणि आज निजामपूरची जत्रा आहे. जत्रेला आलोय जरा. आता आतमध्ये गेल्याच्या नंतर आतमध्ये आता बाईकडून जाताना शूट करतो मी. जत्रेचा ब्लॉग बघूया आपण कसा काय होतोय ते. पुढे निखिल वगैरे आहे सोबत. निखिल शेठ नमस्कार. निखिलला आज गावची जत्रा दाखवतोय. बघूया आता पुढचा काय शूट होतोय वगैरे. आता आम्ही लोक इंदापूरच्याच बोलतोय रे. इंदापूर माझं गाव असलं. निजामपूरच्या जत्रेत आहोत. पब्लिक आहे जरा दाखवतो. चांगली पब्लिक आहे बऱ्यापैकी. सॉरी आपण पण काहीतरी घालायचं काय आता. आता वाटतंय काय होता जत्रेत येतो असे काहीतरी वेगळा विचित्र पब्लिक आहे. निजामपूरच्या जत्रेमध्ये पब्लिक बरीच आहे. बघूया आपण काय होतं पुढचा कसा प्रवास होतो ते बघतो. ही आहे निजामपूरची जत्रा. पूर्ण जत्रा काय फिरलो तर नाही. आम्ही लोक निघालो छान एकदम मस्त. इकडे आता मला असं वाटतं काठी इकडेच आहे काय. काठी गेली मागे. खालू बाजा वाजतो इकडे. निघालोय आता काय झालं आता सगळं कसलाच होता बघ. असेच आपले गल्ली आर्टिस्ट बोललो ना, नशिबाची वाट आमच्याकडून शेतची मोर्या वेटची 7 7 निघालो आता. चला भेटूया आपण आता डायरेक्ट घरीच भेटूया. आम्ही काही जास्त शूट नाही घेतली पॅकअपची वगैरे. पहिलेच क्लिअर करतो कारण एवढं काही वेळ नाही, म्हणजे एवढं डोकत नाही चालत आता सध्या तरी. निखिल आहे सोबत पण नाही घेत आता, कारण रोज ते पॅकअप वगैरे नाही दाखवत बस सध्या. भेटूया आपण. काहीतरी नवीन आता करायचा प्रयत्न करेलच मी नवीन. बघूया कसं काय होतं. फायनली प्रोग्राम संपला आहे आणि आता आपण आहोत इकडे. सेटअप वगैरे सगळा पॅक झाला आहे. इकडे संघमालक वगैरे सगळे आहेत. ते गेले आता रे उठून कंटाळले. मुन्या भाऊ अच्छा गाडी पॅकायची का. आले आले बघ. याला रात्री कोण बघायला येतो एवढा. अरे हा बघ याला ताशा पाहिजे. चिकोटी ताशा पाहिजे. पब्लिक हा बघ. हा बघ जीवाला कंटाळलाय बघ. आमन डेरे. डेरी काय येत नाही पण त्याची डेरे नाव आहे पण. चला भेटूया आपण जरा जातो. फायनली निघालो आपण. झोपलो होतो मी. आल्याच्या तर डायरेक्ट दमलो होतो. परत मी काही सामान वगैरे सेटअप वगैरे काढलं नाही. झोपून गेलो डायरेक्ट. आणि सकाळचे आता वाजले 6. आपला मित्र होता त्याची गाडी गेली होती युवा करून युवराज. त्याच्या गाडीने दाखव हात दाखव जरा. त्या गाडीने निघालोय. स्वतः आम्ही लोक 6 जण झालोय. जाताना आम्ही 10 जण गेलो होतो. 4 जण थांबणार आहेत. लोकांनी वाजवायला थोडी गरज पण आहे मुलांची घरात. सो निघालो आता आपण. आणि मी आता डायरेक्ट मुंबईमध्ये जे काही शूट आणि ब्लॉग एंड करून टाकेल मुंबईमध्ये. चला आपण भेटूया आता डायरेक्ट मुंबईमध्ये. फायनली रायगड पॅलेसला आम्ही आलो. नाश्ता वगैरे केला. मुंबईतच भेटणार होतो. मुंबईत काही गेलो नाही. गेलो म्हणजे जाईल आता. सो थोडं नाश्त्यासाठी थांबलो. थोडा एक टेक घेऊया म्हटलं. भेटूया आपण डायरेक्ट आता. चला आता डायरेक्ट पनवेलवरनं वाया मुंबई. भेटूया. अशा प्रकारे आम्ही पनवेलला आलो आहे. ठीक आहे. पब्लिक आपली सगळी झोपले बिचारे. अजून 1 तासाचा प्रवास बाकी आहे. निखिल शेठ चला चला या कीबोर्ड. सॉरी बा. यो चल भेटू. चल भेटूया.
हा आपला खास मित्र आहे इंदापूरचा, भेटू आपण त्याला. निखिलचे जरा बॅग घेतलेली. चला भेटू सायन आता. फायनली इथे वाटतं पुसलो आहे, जरा आराम करतो कारण 2 वाजता मला परत निघायचं आहे डोंबिवलीसाठी. मोर्या बीचचा शो आहे. सो आता काय बोलत नाही, आराम करून ब्लॉगचा एंड आहे तो संध्याकाळीच करून मग ते 2-3 वाजताच करून मग तिकडनं शोला निघाला नवीन ब्लॉग सुरू करेल. सो भेटूया आपण आजच्या प्रवासाबद्दल बोलूया जे काय आहे ते. चला.